चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे आणि दिव्य किरण तुझे अंतरी शिरावे. चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे. कुठूनी कुठे सांग जाशी, कुठूनी कुठे सांग जाशी, उज्ज्वल आनंद राशी, उज्ज्वल आनंद राशी. आठवीत गौरवीत दीपराग भावे. चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे. शककर्त्या शुभवचनी प्रमदांच्या रती नयनी, सज्जन मन वृंदावनी किती तुला भजावे. चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे. तव चंचल मृदुचरणी, तव चंचल मृदुचरणी सांकुर कुसुमित धरणी. बघुनी मुदित स्थिर चरका मी उगी रहावे. चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे. मम जीवन घुंगुर सर, मम जीवन घुंगुर सर बांधिन तव पदी सत्वर. क्षणभरी तरी तव भ्रमणी त्या निनाद व्हावे. चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे. चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे आणि दिव्य किरण तुझे अंतरी शिरावे. सुमारे 44 वर्षापूर्वी अशाच जोशाने चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे ह्या ओळी गात गात कवी बाबू बोरकर पार्ल्याला माझ्या आजोळी आले. बोरकर त्यावेळेला 22-23 वर्षाचे होते. त्यांच्या आणि माझ्या वयामध्ये बरोबर 10 वर्षाचं अंतर आहे. म्हणजे मी त्यांच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. कारण आत्ता एकदम आम्हा दोघांना पाहणाऱ्यांना मीच जास्त वडील आहे असं वाटणं साहजिक आहे. विशेषतः माझ्याकडे लोक स्थूल मानानेच पाहत असल्यामुळे असं होतं पुष्कळदा. बोरकर आणि बोरकरांची काल परवा लिहिलेली कविता यांच्या दर्शनाने मला शेक्सपियरच्या अँटनी अँड क्लिओपॅट्रा मधल्या एका वाक्याची आठवण होते. क्लिओपॅट्राच्या बाबतीमध्ये त्या नाटकातला इनोबार्बस म्हणतो की एज कॅनॉट विदर हर नॉर कस्टम स्टेल हर इन्फिनिट व्हरायटी. म्हणजे वयामुळे तिच्या तारुण्याच्या पाकळ्या काही गळून पडत नाहीत किंवा अतिपरिचयामुळे शेळेपणाही त्याच्यात येत नाही. इतकी त्याच्या त्या सौंदर्यामध्ये एक इन्फिनिट व्हरायटी आहे, एक अनंत अशी विविधता आहे. बोरकर आणि बोरकरांची कविता याच्यामध्ये असा एक हा विलक्षण अभेद आहे. क्लिओपात्राच्या वर्णनामध्ये शेक्सपियरनी हर इन्फिनिट व्हरायटी असं म्हटलेलं आहे. गेल्या 55 वर्षामध्ये बोरकरांनी ज्या कविता केल्या त्या जर पाहायला लागलं तर त्याच्यामध्ये सुद्धा ही अशीच इन्फिनिट व्हरायटी दिसते. पण तरी सुद्धा त्या विविधतेमध्ये एक चिरंतनपणाने नांदणारा असा एक गुण मला आढळतो. तो म्हणजे तारुण्याचं लक्षण असणारी एक विलक्षण उत्कटता. बोरकरांच्या शब्दात सांगायचं म्हणजे महात्म्यानाच्या त्यांच्या एका ओळीमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, समुद्र हो आणि चंद्र रेखावा, चंदन हो आणि अग्नी भोगावा. बोरकर शृंगारा इतके वैराग्य सुद्धा अशाच रीतीने भोगतात असं मला वाटतं. त्यांच्या शब्दात सांगायचं म्हणजे जळण्यातही सुख आहे, ज्वालातून फुलण्याचे असे. गेली 55 वर्ष हे त्यांचं ज्वालातून फुलण्याचं सुख
तुमच्या आमच्यासारख्यांना लाभलेलं आहे. 70च्या जवळ आलेले बोरकर हे अजूनही तसेच फुलतायत. वयाचं काय असतं, चाफ्याचं झाड जरी जुनं असलं ते जोपर्यंत ते फुलतं ते नवं फूल हे तेवढंच ताजं असतं रोज. तसं ते नव्या कवितेच आहे. अशी ही चिरंजीवित्वाची किंवा त्यांच्या बाबतीत नेहमी जो शब्द वापरला जातो चिरतारुण्याची, ही फुलं जी आहेत त्यातली काही त्यांनी आमच्या उंजळीत टाकावी या आशेने आम्ही त्यांच्यापुढे सगळेजण बसलेलो आहोत. आता मी येताना आकाशात ढग आलेले होते. मला एकदम आठवलं की आकाशात ढग आले असताना जसा शेतकरी आता कोसळणार किंवा म्हणून त्याची वाट पाहत असतो, तसे बोरकर इतका वेळ स्वस्थ बसलेले असताना सगळेच जण आता कवितेच्या धारा कोसळणार किंवा याची वाट पाहण्याची मलाही माहिती आहे. नाही सर. एकदा बोरकर तुम्हीच असेच गडद निळे आकाशामध्ये ढग आलेले असताना कविता लिहिलेली आहे. आम्ही गडद निळे ढग पाहतो अजून म्हणून, पण तुम्ही पाहिल्यानंतर जो चमत्कार होतो ती कविता अगोदर आहे. कवितेचं शीर्षक आहे जलद भरून आले. तर कोकणातला उन्हाळा आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि अशा वेळी ज्यावेळी निळे निळे ढग येऊ लागतात त्यावेळी साऱ्या तेरचारांमधली तृष्णा अशी उभी होते आणि मग ते ढग येऊ लागल्यापासून टप 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 असे हे थेंब पडू लागेपर्यंत सर्व चराचरामध्ये जी अवस्थांतर होतात त्याचा हा एक चलचित्रपट आहे. गडद निळे जलद भरुनी आले, गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले, गडद निळे जलद भरुनी आले, दिन लंघुनी जायगिरी पद उमटे क्षितिजावरी पद्मराग वृष्टी होय माड भव्य नाले, गडद निळे जलद भरुनी आले, धुंद सजल हसित दिशा तृणपर्णी सज्ज तृषा तृप्तीचे धन घनात बघुनी मन निवाले, गडद निळे जलद भरुनी आले, उतट बघुनी हरि करुणा हरित धरा हो गहना, मंदाकिनी वरुणी धवल विहग वृंद डोले, गडद निळे जलद भरुनी आले, रजत नील ताम्र नील स्थिर पल जल पल सलील, हिरव्या तटी नावांचा कृष्ण मेळ खेळे, गडद निळे जलद भरुनी आले. माशांना सुद्धा आता जागली. मीन चमकुनी उसळे जलवलई रव मिसळे नवथर रस रंग गहन करीती नयन ओले, गडद निळे जलद भरुनी आले, धूसर हो क्षितिज त्वरित ढोरपथी अचल चकित, तृण विसरुनी जवळील ते खिळवी गगनी डोळे, गडद निळे जलद भरुनी आले, टप 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 पडती थेंब मनिवनीचे विसती डोंब,
मनिवनीचे विजती डोंब वत्सलये वास वत्सलये वास भूमी आशीर्वच बोले वत्सलये वास भूमी आशीर्वच बोले गडद निळे जलद भरुनी वा 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 वा. टप 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 पडती थेंब मनी वनीचे विजती डोंब वत्सलये वास भूमी आशीर्वच बोले. तुमच्या कडव्यामध्ये थोडासा मी फरक करतो, कवीच्या कडव्यात कधी करू नये पण करतो. तुम्ही शेवटी म्हटलं ना की वत्सलये वास भूमी आशीर्वच बोले. तुम्ही की कविता ऐकताना मला तर असं वाटलं की वत्सलये वास कवी आशीर्वच बोले असं वाटतं. कारण आम्ही गडद नेळे आम्हाला ते आशीर्वाद मिळत नाही, ते तुमच्याकडून आम्हाला मिळत असतात. ही कविता तुम्ही 1938 साली लिहिलेली आहे, 40 वर्ष झाली. त्यावेळी तुम्ही 27-28 वर्षाचे. आता तुम्हाला हा प्रश्न अनेकांनी विचारला असणारच, पण मी विचारतो पुन्हा की कविता नावाची गोष्ट तुमच्या आयुष्यात प्रकटली केव्हा? मी प्रकटली हा शब्द मुद्दाम वापरतो कारण कविता करतात लोक, आणि जो कविता करतो तो कवी नसतो. कॉन्व्हर्स इज नॉट ट्रू. म्हणजे आधी कुठेतरी ती कविता असते, त्याच्यामध्ये ती प्रकटते. असं निदान तुमच्यासारख्यांच्या कविता वाचताना कळतं. तर हा चमत्कार घडला कसा? तर माझ्या लहानपणी पुष्कळशी कविता माझ्या कानावर येत होती आणि ती आमच्या घरात पिढ्यानपिढ्या चालत आलेली जी भजन परंपरा, गावातले सप्ताह, नाटकं, पुन्हा दारावर येणारे वारकरी, भूते, कानफाटे, असं नाना तऱ्हाने ही सगळी कविता माझ्या कानावर पडत होती. आणि गळा बऱ्यापैकी तेव्हा असल्यामुळं घरातल्या सगळ्या लोकांनी आपलं पाठांतर माझ्याकडनं घटवून घेतलं. पूर्वीच्या काळी वाचन कमी असे पण पाठांतर विपुल असे. आमचे मोलकरी लिहिलं असं कितीतरी गीतं पाठ असतात आणि ती मला पाठ होत गेली. असं होता होता आमच्याकडे असा एक परिपाठ होता की विशिष्ट क्रमानं ती पदं म्हणायची होती असत. तर आम्ही 2 चुलत भाऊ होतो. तर आळीपाळीनं आम्ही एखादी नवा अभंग नवं पद म्हणायचं. एक दिवशी मी विसरलो, माझी वेळ होती, मी विसरलो आणि पुस्तकं सगळी कपाटात होती. तर मी असं ठरवलं की आपणच लिहायचं म्हणून माडीवर जाऊन मी अभंग लिहिला. तर एक आधी पहिला चरण म्हणायचा, नंतर इतरांनी म्हणायचं. असं म्हणता म्हणता शेवटी बाकी म्हणे ज्यावेळी आलं त्यावेळी सगळीच चापापली. बाकी म्हणजे मला तुमचं लाडकं नाव. आणि नंतर आमच्या चुलत्यांनी मला बोलावून सांगितलं की संताच्या अभंगामध्ये असं हे करायचं नसतं, आपलं नाव घालायचं नसतं, ते पाप आहे वगैरे. तर मी म्हणालो काय हा संताचा अभंग नाही, मी लिहिलेला आहे. त्यांचा विश्वास कसा बसावा? तर म्हणले तुम्हाला हवा असेल तर मी दुसरा लिहितो. म्हणून मी दुसरा लिहिला. आणि त्यावेळी ते त्यांना मोठा आनंद झाला. माझ्या आजीकडे मला घेऊन गेले. तर मला वाटलं होतं आजी कौतुक करील. आजीने सांगितले बा असलाच आवडपणा चालायचं नाही, आधी संत व्हावं आणि नंतर अभंग करावा. आणि तू थोरला मुलगा आहेस आई वडिलांचा, तेव्हा तुला काही संत होण्याचा अधिकार नाही. तेव्हा ही उर्मी लिहिण्याची मी अशी दाबून टाकली. पण पुढे एक दिवस ते वरचं कवच उडालं आणि कविता निघाली आपणहून. निर्झरे स्वप्नभंग तुम्हाला माहीत असेल देवाचा, तशासारखा हा चमत्कार झाला. पण आणि मी अनेक नवी कविता वाचू लागलो हे करता. असं करता करता एक दिवस मला कळत होतं की मी त्या जगामध्ये जातो. पण जत्रेत गोंधळावं ना माणसानं, तसा पूर्वसुरींनी निर्माण केलेलं जे प्रतिमांचं जग आहे त्याच्यामध्ये मी वाट चुकलोच होतो. पण एक दिवस ती कातरवेळ ही कविता यावेळी दिली गेली. त्यावेळी मला असं वाटलं की आता ते माझ्या तोंडून बोलत नाहीत, मी आपण होऊन काहीतरी बोलतो आहे. आणि त्याच्यानंतर माझी आगबोट चालली दर्यात घे ही कविता मी माझा पहिला संग्रह प्रसिद्ध करण्यासाठी मुंबईला बोटीनं चाललो होतो. त्या बोटीच्या तालावर ते कसं काहीतरी असं जमलं आणि ती कविता ज्यावेळी झाली त्यावेळी पहिल्या प्रथम असं मला वाटलं की आता मी माझ्या आवाजात गातो आहे, बोलतो आहे. काय आहे तुमच्या कवितेच्या बाबतीमध्ये रसग्रहण करणाऱ्यांनी तुम्हाला पकडायचा पुष्कळ प्रयत्न केलेला आहे शब्दात. स्वतः खांडेकरांनी तुम्हाला ज्वालेची पूजा करणारा पारिजात कसं म्हटलेलं आहे. कोणी मांगल्याचे पुजारी म्हटलंय, कोणी आध्यात्मिक ओढीचे कवी म्हटलंय, कोणी जीवनप्रेमी कवी म्हटलेलं आहे. मंगेश पाडगावकर जे तुम्हाला गुरु मानतात
त्यांनी तर तुम्हाला उन्हाचं चांदणं करणारा कवी असंही म्हटलेलं आहे. असं अनेकांनी, मी स्वतः तुम्हाला आनंद यात्री म्हटले आनंद यात्री म्हटलेलं आहे. ते बरोबर आहे की चूक आहे मला माहिती नाही, पण मला वाटलं की आनंद यात्री असं तुम्हाला म्हणावं. तुमच्या धुंद व्यक्तिमत्वाबद्दल अनेकांनी लिहिलं आहे. पण आम्हा सगळ्यांचं थोडं तो एक हत्ती आणि 7 आंधळे त्याच्यासारखं होतं. म्हणजे प्रत्येकाला जसा जो भावला तसाच तो आहे असं वाटतं, आणि त्यातून तुम्ही मात्र निसटून जाता दरवेळेला. नाही, तरी सुद्धा तो जगदात्मा दशांगुळे उरला असं म्हटलंय, तशी कविता पुन्हा आणखी कुठेतरी तुमची राहते. म्हणजे हे सगळं असतं, त्याच्यात तरीही काहीतरी असतं. तर मला असं वाटतं की शेवटी मग तुम्हाला शोधायला तुमच्याच कवितेकडे जावं लागतं. आणि तुम्ही एका ठिकाणी म्हटलेलं आहे की माझे सुख मोठे, त्याच्यात आहे की रसलम पटमी असुनी मजला गोसावीपणा भेटे. असूनही मला ते फार सुंदर शब्द घातलाय तुम्ही त्याच्यात, आता तुमच्या लक्षात नाही, मी सांगतो तुम्हाला. रसलम पटमी तरी माझं अवचित गोसावीपणा भेटे असं म्हटलेलं आहे. आता ते नित्य भेटल्यामुळे त्यातला अवचितपणा कदाचित गेला असेल, परंतु अवचित गोसावीपणा भेटे. पण तुम्हाला गोसावीपणा भेटलेल्या अवस्थेतली सुद्धा तुमची कविता मला गोसावीपणातला जो रस आहे त्याला भिडलेली दिसते. तोही रसच आहे आणि त्याला रस आहे. अतिरस म्हटलेला आहे. बरोबर आहे, त्याला चोरोबानी अतिरस म्हटले. अतिरस म्हटलेलं आहे. पण आपल्याकडे काय होतं, पुष्कळ उपरती ही आत्यंतिक रतीनंतर आलेल्या पश्चात्तापाने आल्यासारखी असते. तशी नाही, इथे पॉझिटिव्ह आहे की त्याचा एक स्वतःचा आनंद असलेली अशी आहे. तेव्हा ह्या बेहोशीच्याच अवस्था आहेत, त्या तुमच्या निर्णयावेळी दिसतात. मला आठवतं तुम्ही आमच्याकडे आला होता त्यावेळेला तुम्ही 22व्या वर्षी लिहिलेल्या कवितेमध्ये इतुक्या लवकर येईन मरणा असं म्हटलेलं होतं. तर माझी आजी बसली होती, ती म्हणाली अरे अरे हा इतका लहान मुलगा असं कशाला म्हणतो असं. ती म्हटलं, मग ती पुढे खुश झाली, कारण त्याच्यामध्ये तुमची ओळ होती की रात्री समयीशी वाचावी ज्ञानोबाची अमृत होवी, कविता स्नेही वात जळावी, उजळीत मनाचा द्वैतपणा, पण त्याच कडव्याबरोबर निसर्ग गोवत्साशी रमावे, दिवसभरी श्रम करीत राहावे, तिखट कढीने जेवून घ्यावे, मासळीचा सेवित स्वाद दुणा म्हटल्याबरोबर त्यांना सगळ्यांना वाटलं नाही माणसात आहे हा, बरं का. मासळीचा उल्लेख हा गोव्यापणापुढे करायचं म्हणजे जरासं डेंजरस आहे, म्हणजे तो एकदम तुम्ही उन्मनी अवस्थेत जाल मला माहिती आहे. तरी सुद्धा हा धोका पत्करून मी तुम्हाला विचारतो की जीवनातल्या सुखदुःखाच्या अशा निरनिराळ्या भावावस्थामधून जाताना तुम्हालाच एखाद्या भावावस्थेतून तुमची कविता प्रकटल्याचा असा एक आठवण असेल अशी एखादी? अनेक आहेत. तर अशी एखादी सांगा ना की एकदम तुम्हाला त्या आलीच ती. आता बहुतेक आल्यात, पण एखादी अशी विशेष. एक कविता सांगायची झाली तर असे त्या मुळामुठेचा संगम हे माझं अत्यंत आवडतं स्थान. तिथं मी आणि माझ्या भावाबरोबर चाललो होतो. पावसाचे दिवस होते, आम्ही जाताना पाऊस नव्हता, परंतु आम्ही त्या धर्मशाळेत गेलो. ओसरेसारखी अशी ओसरी वजा होती, आता ती वाहून गेली पाणचीतमध्ये, आणि इतक्यात मुसळधार पाऊस सुरू झाला. आणि तो पाऊस सुरू ज्यावेळी झाला, तुम्ही पाहता पाहता मी कविता लिहितोय वगैरे हे सगळं माझं भानच गेलं. आणि एकदम घनवर शेरे वरसे जळ सर आले सर सर मल्हाराचे स्वर से रे घनवर से भरुनी आले नदी नदनाले जरठ तरुही जाहले रसाले पल्लव द्रुमही नाले धाले जणू मोराचे परसे रे घनवर से. किंवा माझं जे होतं ते असं होतं. वा, नाही हे करून हो कबूल आहे. तुमच्या कविता वाचतानाच ह्या अपरिहार्यपणाने प्रकट झालेल्या आहेत याची अनुभूती आम्हाला येतेच. मला सुद्धा वाटतं की असा एक काहीतरी हा एक चैतन्याचा स्पर्श तुम्हाला त्या क्षणाला होतो. आणि त्या क्षणाला ज्यावेळी होतो त्यावेळी सूर छंद ताल आशय या सगळ्याच एकदम रसायन तयार होऊन येतं. आणि पुन्हा ती एक मुक्तावस्था असतेच. तर ते तुमच्या एका कवितेत फार सुरेख आलेलं आहे. तुमचीच कविता आहे स्पर्श. फुलल्या लाख कळ्या स्पर्श सुगंधा घन अंधारी फुटल्या ग उकळ्या असं तुम्ही म्हटलेलं आहे. ती आहे तुमच्या इथे असेल. हा काय तर समुद्रकाठी ते दोघं बसलेली आहेत आणि त्या स्पर्शाच्या वेळी जे काय भावलं ते या कवितेत आलं. फुलल्या लाख कळ्या स्पर्श सुगंधा घन अंधारी फुटल्या ग उकळ्या फुलल्या लाख कळ्या.
ध्वनी कंपित तनुजा शततंत्री, हा हा ध्वनी कंपित तनुजा शततंत्री, बंदी मनरती मोहन मंत्री, बंदी मनरती मोहन मंत्री, लय लागुनिया नाचू लागल्या स्वप्नीच्या पुतळ्या ग, फुलल्या लाख कळ्या, स्पर्श सुगंधा घन अंधारी, फुटल्या ग उकळ्या, फुटल्या ग उकळ्या, धूप जळे तिमिराचा पवनी, धूप जळे तिमिराचा पवनी, विनिद्र नयना व्याकुळ अवनी, विनिद्र नयना व्याकुळ अवनी, पिकुनी लवल्या नक्षत्रांच्या द्राक्षलता पिवळ्या ग, पुन्हा 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 पिकुनी लवल्या नक्षत्रांच्या द्राक्षलता पिवळ्या ग, फुलल्या लाख कळ्या, भुई वाळूची संगमरवरी, भुई वाळूची संगमरवरी, तीवर काळ्या फेनिल लहरी, तीवर काळ्या फेनिल लहरी, व्यथितुनी सुख मंथित ग्रंथित, व्यथितुनी सुख मंथित ग्रंथित, झाल्या मधुर निळ्या ग, फुलल्या लाख कळ्या, सुटल्या अवचित जटिल समस्या, सुटल्या अवचित जटिल समस्या, फुटला रव स्मर कुटिल रहस्या, फुटला रव स्मर कुटिल रहस्या, जननांतरीच्या स्मृतींच्या ज्योती, जननांतरीच्या स्मृतींच्या ज्योती, पाजळल्या सगळ्या ग, फुलल्या लाख कळ्या, द्रवली नयने स्रवली हृदये, द्रवली नयने स्रवली हृदये, दो चंद्रांच्या संगम उदये, दो चंद्रांच्या संगम उदये, दुनी पौर्णिमा रसान सीमा, दुनी पौर्णिमा रसान सीमा, उसळ्यावर उसळ्या ग, फुलल्या लाख कळ्या, स्पर्श सुगंधा घन अंधारी, फुटल्या ग उकळ्या, फुलल्या लाख कळ्या. वा 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 वा. रवींद्रनाथांनी आपली कविता सुराबरोबरच जन्माला येते असं म्हटले. त्यांनी देवाकडे सुद्धा सुरेर भिक्षा, सुरांची भिक्षा मागितलेली आहे. रवींद्रांच्या कवितेचा तुम्हीही आनंद लुटलेला आहे. तुम्ही तर एखादा कवीच लिहू शकेल अशा रीतीने रवींद्रनाथांचं चरित्रही लिहिलेलं आहे. त्यांच्याप्रमाणे तुमची कविता सुद्धा सुरातून येते. बरं ती अशी येते की आता तुम्ही म्हणला माझा छंद दिवाणा, नकळत मनमुखी सुंदरतेचा तरळे तरळ तराणा, माझा छंद दिवाणा. बरं, पण आणखी एक होतो तुम्हाला, एक थोडासा गाण्यातला माणूस म्हणून होतो. तुमच्या कवितेला तुमची जी चाल आहे ना तीच मला नेहमी योग्य वाटते. दुसऱ्याने कोणतरी त्याला चाल लावली की तो नको वाटतो. त्या माणसाच्या प्रतिभेचा स्पर्श तिथे नसावा असं. तुम्हीच ती निर्माण केली. काही कळत तुम्हाला कळत नाही, परंतु तुम्हाला कळत नाही हे कळत नाही किती चांगलं बरं का. पण ते आपोआप ते असं म्हणतात. टागोरांना तरी कुठे कळत होतं. त्यांच्या एका चालीच्या वेळेला त्यांचा पुतण्या म्हणाला की काका मशाय गंधार काय सुंदर लागला या चालीत. ते म्हणजे हा गंधार आहे का असं. ती आतूनच आलेली असते ती कवितेबरोबर. पण मला तुम्हाला असं विचारायचं की सूर छंद आणि शब्द यांची ही जी कवितेतली नांदणूक एकेची घरी अशी असावी म्हणतो आपण. याच्याबद्दल अलीकडे पुष्कळ मतभेद आहेत. एकत्र असावी का नसावी याच्यात तुम्हाला काय वाटतं, तुमचा अनुभव? हा, मला स्वतःला असं वाटतं की आपण जर सगळा हा इतिहास पाहिला तर आपले सर्व म्हणजे प्रारंभीचे कवी हे वाग्यकार, वाग्यकार म्हणजे त्यांना शब्द आणि सूर आणि ताल सगळं एकाच वेळी सुचत आलेलं आहे. हे बायफर्केशन काय जे झालेलं आहे हे पुढं झालेलं आहे. आणि मला असं वाटतं इंग्रजी कविता इतक्या आपण अधिक वाचत गेलो, त्यातला रिदम लक्षात न घेता तितक्या आपली कविता दुर्दैवानं गद्यप्राय होते आहे. सुरापासून हा, सुरापासून दुरावते आहे. कारण काव्य हे इसेन्शियली श्राव्यच आहे. हा, कबूल आहे, ही माझी धारणा आहे. हा.
आणि मला स्वतःला ते तसंच सुचतं म्हणजे असं की मग पहिल्यांदा घुमत असतो. घुमता घुमता मला पहिली ओळ येते. ते तुम्ही एकदा म्हटलंय पहिली ओळ आल्याबरोबर मीच चकित होतो की म्हणता म्हणता दुसरी येते. तर मी नेहमी असं म्हणत आलेलं आहे, इट इज अ प्रोसेस ऑफ सेल्फ डिस्कव्हरी. आणि म्हणून मी कवितेची साधना ही आत्माविष्काराची आणि आत्मविस्ताराची साधना. बरं. म्हणून तर सूर आणि हे एकदमच ते रसायनाचं प्रगट झाल्यासारखं होतं. आणि शेवटी जो मूड असतो, जी भावावस्था असते, तिचा म्हणून एक स्पंद असतो. त्या स्पंदाचाच छंद होतो आणि ते त्या छंदातून ते सगळे शब्द जे काय आहेत ते सगळे रसायन ते आकार घेऊ लागतं असं म्हणायचं. बरोबर आहे. म्हणून तुम्ही मगाशी जे म्हटलं की तुमची जी चाल आहे ती चाल लावली आहे असं वाटत नाही. चाल लावण्या क्रियापदामध्ये सुद्धा आधी गद्य होते त्याला असं हे केल्यासारखं असं नाही. ती चाल आणि हे एकदम उगवलं हे येतं. जसं कविता आणि सूर या संबंधाबद्दलच एक चर्चा आहे ती पुष्कळ मोठी आहे, आपल्याला वेळ येतो. परंतु कविता काव्य आणि संस्कृती याच्या जोडीबद्दलच्या काही कल्पना आहेत. माटे मास्तरांनी संस्कृतीला फार सुंदर शब्द म्हटलाय की मनाची मशागत असं म्हणतात. हा सुरेख. जशी शेताची मशागत. हा, त्याने ऍग्रिकल्चर ही जशी शेताची मशागत तशी कल्चर ही मनोभूमीची मशागत अशा अर्थाने. आता मनोभूमीवर असंख्य संस्कार असतात आणि त्यातून त्या संस्कारातून आपल्या सगळ्या निर्मिती कृती प्रगट होत असतातच, हे खरं आहे. पण तुमच्यावर जसे साहित्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर ज्ञानोबा तुकोबाचे संस्कार आहेत, तसेच गोव्यातल्या पोर्तुगीज राजवटीत तुमचं आयुष्य गेल्यामुळे युरोपातली जी सौंदर्य लक्ष्य अशी लॅटिन संस्कृती होती, म्हणजे ब्रिटिशांची आमच्याकडे आली ती नव्हे, ती लॅटिन संस्कृती, फ्रेंच, स्पॅनिश, इटालियन वगैरे त्याचे संस्कार आहेत. इतकंच कशाला, कोकणातल्या गोमंतकीय लोकसंस्कृतीचे संस्कार आहेत आणि त्याच्यातून तुम्ही पुन्हा वेस्टर्न म्युझिक जे आहे हो ते तर मी विपुल ऐकले. बरोबर आहे. तर ह्या सगळ्या तुमच्या निर्णया कवितेतून निर्णया वेळेला प्रकट होत असतात बरं का. त्यामुळे आता तुम्ही वेस्टर्न म्युझिकच उदाहरण दिलं म्हणून सांगतो की आमच्या संगीतामध्ये जसं आम्ही एक सूर असा निभावून देण्यामध्ये असतं, तर पाश्चात्य संगीतामध्ये हार्मोनी असते, अनेक सुरांचं तिथे होतं. असं तुमच्यामध्ये विविध संस्कृतीच्या मिश्रणाचा सुद्धा एक प्रकारचा ऑर्केस्ट्रा तयार झालेला असतो. तुमच्या शब्द एखाद्या वेळेला असं की परतली घरा भिरी म्हणता तुम्ही, पाखराच्या तटकत भिरी हा शब्द वापरता, तो इतके सुंदर तिथे येतो. किंवा तुमची तारदाय बंदरा, तुम्हाला ते नावजाय बंदरा घालता आलं पण ती तार असते, ती तार इकडल्या त्या नदीवरून जाणारी तारच असते. तर ते सगळं जे येतं जसं, तर ते त्यामुळे तुम्हाला भारतीय संस्कृतीचे अमुक संस्कृती तमुक संस्कृतीचे असं काही लेबल लावता येत नाही, लावू नाही कोणी. पण तरी सुद्धा तुमच्या प्रत्येक कवितेतून एखाद्या वेळेला एक भारतीय संस्कृतीचा अतिशय सुंदर असा हा दिसतो, एखाद्या कवितेतून दोन्हीचं मिश्रण दिसतं, एखाद्या कवितेतून एकदम निराळे. आणि विशेषतः ग्रीकांची जी सौंदर्यदृष्टी आणि आपली अध्यात्मदृष्टी यांचं कुठेतरी दोन्हीची बद्दल मला आकर्षण. तर ह्या ज्या तुमच्या निर्णय आहेत त्याच्यातून मी तुमच्या सगळ्या समुद्रातून मी 3 कविता निवडलेल्या आहेत बरं का. त्यातून मला तुमचं ते त्रिविध दर्शन घडेल असं वाटतं. एक तुमची कविता म्हणजे बांगड्या. आता बांगडी ही काही नुसतं स्त्रियांच्या हातात घालायचा अलंकार एवढंच नाहीये, त्याला त्या किणकिणाटाच्या मागे भारतीय स्त्री जीवनातले असंख्य सूर आहेत असं. ती एक कविता आहे. दुसरी आहे जपानी रमलाची रात्र. त्यातली स्त्री, तो सारा अनुभव केवळ भारतीय संस्कृती नावाची जी काही आपली एक सौंदर्याच्या बाबतीतली कल्पना आहे किंवा नीती अनितीच्या बाबतीतली त्याच्याशी निगडीत नाहीये. आणि तिसरी जी कविता आहे ती जीवन त्यांना कळले हो. आता हिचं स्फूर्ती केंद्र तसं पाहिलं तर उपनिषदाच्या तत्वज्ञानात जरी असलं तरी ती सगळ्या मानवतेचाच वेध घेऊन जाते असं वाटतं. तर मला असं वाटतं की या 3ही कविता तुमच्याकडून एकामागून एक ऐकायच्या. आता मी मध्ये अजिबात बोलणार नाही तुम्हाला. पहिल्यांदा बांगड्या. आज बांगडी केव्हाही घातली जाते, केव्हाही काढली जाते, पण पूर्वी श्रावण महिना लागल्याशिवाय बांगडी घालायची नाही. कारण श्रावणापासूनच बायकांचे सण सोहळे सुरू होतात आणि हा जो कासार चढवत असे या बांगड्या. तर आमच्याकडे ते बांगड्याची कोंडाळी अशी पाठीवर घेऊन झगमगणारी तो दारोदार जायचा. तर हा गोव्यातला कासार आहे. आणि कोणी कोणत्या रंगाची बांगडी केव्हा घालावी, का घालावी, हे सगळे शास्त्र त्याला चांगलं माहीत आहे. आणि तो म्हणतो हा गोव्यातला बांगड्या बघाया, बांगड्या बघाया, श्रावण लावण्य राज लागला फुलाया, लागला फुलाया. त्यात कशा तयार केल्या आहेत
जलवलयी स्वरवलयी, जलवलयी स्वरवलयी, दिनकर शशिकर वलयी, दिनकर शशिकर वलयी, मिसळूनी घडिल्या प्रणयी, गोड बांगड्या या बांगड्या बघाया, वा. श्रावण लावण्य राज लागला फुलाया. हे कशा आहे? नाजूक या सुंदरती, मंजुल रवी झुमती, रत्ना सम चमचमती, भाग्य रंगवाया बांगड्या बघाया, श्रावण लावण्य राज लागला फुलाया. आणि मग तो सांगतो, या प्रदोषकांत निळ्या, केवळ निळा म्हणत नाही, या प्रदोषकांत निळ्या, या बिजल्या सोनसळ्या, लाजविती रुसुनी खुळ्या, आम्र किसलया या बांगड्या बघाया, श्रावण लावण्य राज लागला फुलाया. आणि मग म्हणतो, नवयुवती का भिडस्त, भरुनी घ्या त्वरे स्वहस्त, वाजवुनी तरुण मस्त, चरणी लोळवाया बघाया, श्रावण लावण्य राज लागला फुलाया. या वासंतिक हिरव्या, आशा सम नित्य नव्या, वधू हृदया परिहळव्या, वधू हृदया परिहळव्या, प्रेम ओवयाया बांगड्या बघाया, श्रावण लावण्य राज लागला फुलाया. निर्मळ हे हिरवे पण, पतिगृहिण्या करी मिरवून, सतत करा जपून जतन, ही सुरम्य माया बांगड्या बघाया, श्रावण लावण्य राज लागला फुलाया. पण प्रौढाही आहेत, हं? की ज्यांचा हात हा वरदहस्त आहे आणि ज्यांच्याकडून वर प्राप्त होतात, अशानं तू म्हणतो, क्षितिजा समया जांभूळ, क्षितिजा समया जांभूळ, जलदा समया श्यामल, जलदा समया श्यामल, वत्सल या गंगेतील सांध्य मेघ छाया बांगड्या बघाया, श्रावण लावण्य राज, श्रावण लावण्य राज लागला फुलाया. या माऊली आपुल्यास्तव, वरजांचा सुख संभव, करजांचा दे गौरव, करजांचा दे गौरव, वैश्वदेव राया बांगड्या बघाया, श्रावण लावण्य राज लागला फुलाया. आणि मग सगळ्यांनाच म्हणतो, ये कन्ये ये दुहिते, अपरिणिते ललित लते, एकांते ये माते, सुभग साज न्याया बांगड्या बघाया, श्रावण लावण्य राज, श्रावण लावण्य राज लागला फुलाया. दुसरी कुठली म्हणाल? वा, आता एकदम निराळा बाज. हां बोला. जपानी रमणाची रात. मी काही जपानमध्ये गेलो नाही तुमचं. जपानमध्ये जाऊन कविता लिहितात, खलाशांनी खूप लिहिल्या असतात. जपानी रमणाची रात, गेशा गर्लच्या म्हणजे मुलीच्या सहवासामध्ये घालवलेली एका रात्रीची ही आठवण. तुझे विजेचे चांद पाखरू, तुझे विजेचे चांद पाखरू, दीपराग गात रचित होते, शयन महाली निळी चांद रात, रतिरत कुक्कुटसा कुंडीवर, रतिरत कुक्कुटसा कुंडीवर, आरोहुनी माड चोच खुपसुनी फुलवित होता पंखांचे झाड, अद्भुत पंख्या परी भिंतीवर, आंदोलुनी छाया, आंदोलुनी छाया, लावित होती ताप जगाचा नकळत विसराया, धूप उसासत होता कोणी, रजताच्या
पात्री रजताच्या कात्री विचित्र रेशीम चित्रे होती रसावनी गात्री तुझा पियानो यक्ष जळातील होता निजलेला मनात गुंफित स्पर्श सुखाच्या स्वप्नांचा झेला अन्न म्युसेची कवने होती फ्रेंच कवी लव पोएट अनम्युसेची कवने होती माझ्या हातात प्रतिचरणाला करीत होती धूम्रवेल साथ जळत उसासत होते त्यास अंतरांत काही होता चिमणा श्वान लोकरी घोटाळत पाय तोच वाजल्या तुझा सपाता सळसळला घोळ आलीस मिरवित चाली मधुनी नागिनीचा डौल करातुनी तव खिदळत आले स्तनाकार पेले जळता गंधक पाच उकळती याही रंगलेले अभीष्ट चिंतुनी आम्ही त्यांचे भिडवियले काठ सुरेहुनी तू गडे भाजिले ओठानी ओठ स्पर्शे तुझी आणि पियानो थरारला सारा मज सम त्याच्या कानशिलांच्या झणानल्या तारा गंधर्वांच्या दुहिता जमल्या करीत पुष्पवृष्टी हृदय मदाचे मोहळ झाले जडावली दृष्टी पोहू लागले तुझ्या रेशमी अलकांतील मासे हवा जाहली जड पाऱ्यासम अंगातील वासे आणि तरंगत डुलू लागली नौके परिशेज तो कांतीतून तुझ्या निथळले फेनाचे तेज नखे लाखिया दात मोतिया वैदुरी नेत्र अवयव गमले चपल चिवटकी मयवनीचे वेत्र कात सोडिल्या नागिनीचे ते नवयौवन होते विळख्यातून आलापित ज्वाळांची गीते गरळ तनुतील गोठून झाले अंतरात गोड कळले कामज जडते देवा नरकाची ओढ डोळे बांधून खेळत होते जीवन मायावी अंधपणातच वितळत होते भूत आणि भावी तुझ्या जपानी भाषा लिपी सम अगम्य सुंदरता असुनी हाती उरली दुर्लभ आली ना हाता आजही तुझ शोधिता कधी ती रमलाची रात पाठीतून जंबिया मधाचा घाली काळजा. आता ह्याच्यानंतर खरं म्हटलं म्हणजे थोडा वेळ थांबवूनच पुढल्या रंगाकडे जायला पाहिजे, पण आपल्याला थांबता येत नाही. त्या पुढली मी तुम्हाला सांगितलं की मगाशी मी म्हटलं ना की तिसऱ्या ह्याच्यामध्ये एक निराळ स्वरूप त्याच्यात प्रगट झालेलं आहे. जीवन त्यांना कळले. जीवन त्यांना कळले हो, जीवन त्यांना कळले हो.
मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन वा, त्यानं वा. कळले हो. शेवटी सगळे पंथ धर्म काय सांगतात हेच सांगतात. जीवन त्यानं कळले हो, जीवन त्यानं कळले हो. मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्यानं कळले हो. जळापरी मन निर्मळ ज्यांचे, जळापरी मन निर्मळ ज्यांचे, गेले तेथे मिळले हो, गेले तेथे मिळले हो. चराचराचे होऊन जीवन स्नेहासम पाजळले हो, जीवन त्यानं कळले. सिंधू सम हृदयात जयांच्या रस सगळे आकळले हो, रस सगळे आकळले हो. आपत्काली अंदिनावर घन होऊन जे वळले हो, वा, वा. जीवन त्यानं कळले हो. दुरित जयांच्या दर्शन मात्रे, दुरित जयांच्या दर्शन मात्रे मोहित होऊनी जळले हो. भस्मासुरासाठी मोहित होऊनी जळले हो. पुण्य जयांच्या उजवाडाने फुलले परी मळले हो, जीवन त्यांना कळले हो. आत्मदळाने नक्षत्रांचे वैभव जानी तुळिले हो, वैभव जानी तुळिले हो. साया साविन ब्रह्म सनातन, साया साविन ब्रह्म सनातन, घरीच जाळ ढळले हो, वा, वा. पुरीच जाळ ढळले हो, जीवन त्यांना कळले हो. काही महिन्यापूर्वी तुम्ही तितक्याच उत्कटतेने गोव्यामधल्या एका हिप्पिणीवरची कविता लिहिली. कसं काय हे तुम्हाला आता त्या जपानी रमणाच्या रात्रीतला जंबिया मधाचा जो काळजातला तो 35-35 वर्ष कसा टिकतो. राहतो? जावे त्याच्या वंशात तेव्हा काही असायचं. खरं का? तर ती जी हिप्पिणीवरची कविता आहे त्याच्यात फार तर सुंदर. एरवी आपण हिप्पीण म्हटलं असतं. हा, पद्मिनी हा, यक्षिणी पाती- तशी हिप्पिणी. त्याच्यात- तर ते गोव्यामध्ये हे लोक येतात आणि त्यांच्यावर टीका फार होते, पण त्यांचं देखील काही दुःख असू शकतं. या दृष्टीने ह्या कवितेकडे आपण पाहू. तर ताज म्हणून जे हॉटेल आहे ते आगवा किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला आहे, मागच्या बाजूला. तिथं बुरुज आहे, तो ढासळत आहे, त्याच्यावर त्या लाटा हे घालतात. तिथं कुठेतरी ती पेंड आहे. ढासळत्या बुरुजावर कोसळती लाटा, ढासळत्या बुरुजावर कोसळती लाटा, दही फुटल्या गत काही फेसाळती काठा, दही फुटल्या गत काही फेसाळती काठा. पुनवेचा चढवी चंद्र स्फटिकावर पारा, पुनवेचा चढवी चंद्र स्फटिकावर पारा, पुळणीतून मंद फिरे मत्स्यगंध वारा, मत्स्यगंध वारा. पुळणीतून मंद फिरे मत्स्यगंध वारा. गजबजत्या माडातून गजगजते गा, गजबजत्या माडातून गजगजते गाज. यक्षनशे बाज कुणी वाजवी पखवाज, यक्षनशे बाज कुणी वाजवी पखवाज. साम सुम सिंधू मात्र लक्षफणा काढी, वा, वा. साम सुम सिंधू मात्र लक्षफणा काढी. काजळ होडीत दूर झुलतो नावाडी, काजळ होडीत दूर झुलतो नावाडी. बिकिनी तिला गौरांगिनी कुणी कातळ कोणी. काय तुम्ही बिकिनी हा संस्कृत शब्द जोडला. संस्कृत केला. बिकिनी तिला गौरांगिनी कुणी कातळ कोणी. ओठानी निमुट टिपी, ओठानी निमुट टिपी, थेंब थेंब फेणी. अमलग्रस्त जवळ सखा पातळी उताणा,
अमलग्रस्त जवळ सखा पातळे उताणा रतिविरती तिलन सुटे तिज ताणा बाणा रतिविरती तिलन सुटे तिज ताणा बाणा असुनी सौंदर्य गेही ती स्वतःत नाही असुनी सौंदर्य गेही ती स्वतःत नाही चांदण्यातही तुडुंब हुरपळे दाही चांदण्यातही तुडुंब हुरपळे दाही. वा 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 वा. आता या निमित्ताने आपण गोव्यात प्रवेश केलेलाच आहे. तर गोवा या विषयाबद्दल आता जर आपण बोलतो, आपण आणखी किती दिवस असं बोलत राहू सांगता येणार नाही तुमच्याशी. बरं, तुमचं गोव्यावरचं प्रेम हे काही कवितेचंच प्रेम, निसर्गाचंच प्रेम असं नाही. गोवा मुक्तीचा लढा जेव्हा झाला त्यावेळेला आपल्या संसाराचं काय होईल याची पर्वा न करता तुम्ही त्याच्यात उतरलात. त्याच्यासाठी आपली लेखणी दिली, आपली प्रतिभा दिली, सगळं दिलं. तो इतिहास निराळाच आहे. मागे पाहताना कृतार्थ वाटावं असाच तो इतिहास आहे. पण त्या गोव्याच्या भूमीबद्दल तुम्ही ओव्या लिहिलेल्या आणि मला विशेष वाटलं की तुम्ही त्या ओव्या लिहिण्याच्या मागे मला एक फार चांगलं वाटलं की इतकी छंद वृत्तात तुम्ही लिहिलेला आहे. त्या ओवीमध्ये एक वात्सल्याचा एक हा आहे आणि म्हणूनच ज्ञानेश्वरांनी ओवी लिहिल्याबरोबर ते ज्ञानोबा माऊली झाले. गोव्याच्या मातृभूमीला एखाद्या मुलाने आईच्या ओव्या लिहाव्या, उलट ही सुद्धा प्रोसेस एक फार सुंदर आहे, असू शकते. तर त्या ओव्या तुम्ही म्हणा. तुम्हाला कविता थोडी दीर्घ आहे, तुम्हाला वाटेल तेव्हा म्हणा त्याच्यात. आणि इथं पुण्याला असताना आणि आता पण काही गोव्याला जाऊ शकत नाही, किती वर्ष लागतील देव जाणे, ही एक मनात एक भावना होती. माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे कड्या कपारी मधोनी घट फुटती दुधाचे माझ्या गोव्याच्या भूमीत आंब्या फणसांची रास फुली फळांचे पाझर फळी फुलांचे सुवास माझ्या गोव्याच्या भूमीत वनश्रीची कारागिरी पाना फुलांची कुसर पशु पक्ष्यांच्या किनारी माझ्या गोव्याच्या भूमीत उन्हाळ्यात खारा वारा पावसात दारा पुढे सोन्या चांदीच्या रे धारा सोन्या चांदीच्या रे धारा माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा येते चांदणे माहेरा ओलावल्या लोचनानी भेटे आकाश सागरा भेटे आकाश सागरा माझ्या गोव्याच्या भूमीत चाफा पानाविण फुले चाफा पानाविण फुले भोळा भाबडा शालीन भाव शब्दाविण बोले भाव शब्दाविण बोले माझ्या गोव्याच्या भूमीत सागरात खेळे चांदी सागरात खेळे चांदी आतिथ्याची अगत्याची साऱ्या षड्रसांची नांदी माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या साळीचा रे भात वाढी आईच्या मायेने सोन केवड्याचा हात सोन केवड्याचा हात माझ्या गोव्याच्या भूमीत जिव्या सुपारीचा विडा जिवा सुपारीचा विडा अग्निदिव्यातून हसे 5 पोवळ्यांचा चुडा माझ्या गोव्याच्या भूमीत काळे काजळाचे डोळे काळे काजळाचे डोळे त्यात सावित्रीची माया जन्मजन्मांतरी जळे माझ्या गोव्याच्या भूमीत लाल माती निळे पाणी खोल आरक्त घावात शुद्ध वेदनांची गाणी माझ्या गोव्याच्या भूमीत खडगा जडावाची मूठ वीर शृंगाराची भाळी साजे वैराग्याची तीट माझ्या गोव्याच्या भूमीत उंच घुड देवळांचे ताजमहाल भक्तीच्या अश्रुतल्या चांदण्याचे माझ्या गोव्याच्या भूमीत त्रिणी सुमनांचे गेंद त्रिणी सुमनांचे गेंद सिद्ध कुणब्यांच्या तोंडी शुद्ध सौंदर्याचे वेद माझ्या गोव्याच्या भूमीत सुखाहुनी गोड व्यथा सुखाहुनी गोड व्यथा रामायणाहुनी थोर मुक उर्मिलेची कथा मुक उर्मिलेची कथा माझ्या गोव्याच्या भूमीत सारा माझा जीव जडे सारा माझा जीव जडे पुरा माझ्या कवनाचा गंध तेथे उलगडे गंध तेथे उलगडे. वा.
तुमच्या या ओवीवरून आठवलं की तुमच्या एकूण तुम्ही किती वृत्त आणि जाती वापरल्या त्याचा एकाने हिशोब केलाय खरं विद्वानांनी. त्यांनी असं लिहिलंय की तुम्ही 350 ते 400 निर्णया वृत्तात आणि छंदामध्ये कविता केलेल्या आहेत म्हणून. आता ह्या कवितेवरून आठवलं मला की जिथे चांदणे माहेर आहेत अशा गोव्याच्याबद्दल बोलताना ओघालीच मी तुम्ही काही कोकणीतल्या ज्या कविता केल्या त्याच्याकडे येतो. कारण तुमची ती मातृभाषा इकडे ज्ञानदेवांच्या मराठीशी तर तुमची एवढी सलगी आहे की काय जन्मजन्मांतरीची असावी सलगी असे ते शब्द तिथे प्रकटत असतात. बरं पंडित कवीसारखी सटकन संस्कृत रचना येते. एकदा तुम्ही म्हणाला होतात की हिंदी कवी माझ्या खांद्यावर एकाएकी येऊन बसलेले आहेत म्हणून. माडगुळकरांनी तो अनुभव फार सुंदर लिहिलेला आहे आणि तुम्ही एकाएकी हिंदी कवी लिहायला ती एक कविता मला आठवली त्याच्यावर गजब राज रे तेरा मालिक सचई लाजवाब वगैरे म्हणा ना. बेकायदा सब कानून तेरा कौन लगावे हिसाब पतिव्रता के घर अंधेरा बुझ बुझ जाती बत्ती रंडी के पैखाने पर भी ठंडी चंद्र ज्योति मूर्ख होते हौदा चढ़ते लेते जाते मुजरे विद्या मंडित पंडित सारे डंडे खाकर गुजरे नियत से जो चलता वही फिरता भूखा नंगा बेईमान के नहानी घर में बहती रहती गंगा अकल गुंग हो जाती मेरी अजब तमाशा तेरा मालिक ये कब मिट जाएगा होगा लख सवेरा. म्हणजे एखाद्या वेळा असं वाटतं की तुमच्या घरी चुकून कबीर विसरून गेला होता की काय कविता असं इतकं वाटावं असं लिहिलंय. तितक्या सहजतेने तुम्ही पोर्तुगीजमध्ये कविता लिहिल्यात इंग्लिशमधून कविता लिहिल्यात. खरोखर हा कसं काय म्हणजे आम्हालाच अकल गुंग हो जाती मेरी असं होतं. पण त्यातल्या त्यात ही जी कविता आहे म्हणजे मला ती फार आवडते सगळ्यांनाच आवडते. तुमची जी पायंजण आहे की म्हणजे त्या गोव्याच्या भाषेने त्या कवितेला अलंकारलेला आहे का त्या कवितेने ह्याला असं व्हावं का ते इथे अलंकारिले कवणे कवणा म्हणतात ना इतकं ते सुंदर ते पायंजण आहे एकदा. त्याचं थोडीशी प्रस्तावना करतो ती अशी आहे की ह्यातला जो प्रियकर आहे तो आता उतारायला लागलेला आहे. थकून भागून घरी येतो. तसा संसार सुखाचा आहे तरीसुद्धा त्याला आपल्या तारुण्य काळातला एक प्रसंग आठवतो की ज्यावेळी त्याची प्रेयसी पायात पैंजण बांधून खाडीच्या काठी चंद्र उगवण्याच्या वेळी आणि त्या वडाच्या झाडाखाली लगडलेलं आहे सगळं अशा ठिकाणी ती आलेली असते आणि त्या आठवणीबरोबर तिची पैंजणं वाजू लागतात आणि आपण तरुण झाल्यासारखं त्याला वाटतं ही ती कल्पना आहे. त्या दिसा वडाकडेन त्या दिसा वडाकडेन गडद तिनसना मंद मंद वाजत आयली तुझी गो पायंजणा तुझी गो पायंजणा मौन पडले सगळ्या राना शिरशिरून थांबली पाना शिरशिरून थांबली पाना कवळी जाग आयली तणा निघावता कवळी जाग आयली तणा झमत झमतना मंद मंद वाजत आयली तुझी गो पायंजणा पैसुल्यान वाजली घाट दाटलो न्हंयचो कंठ काठ नेहमी काढी दाटलो न्हंयचो कंठ काठ सावळ्यांनी घमघमाट सुटलो त्या खिणा मंद मंद वाजत आयली तुझी गो पायंजणा तुझी गो पायंजणा फुल्यो वैर चंद्र ज्योती रंध्रानी लागल्यो वाती रंध्रानी लागल्यो वाती नवलांची जाऊक लागली नवलांची जाऊक लागली शकून लक्षणा शकून लक्षणा मंद मंद वाजत आयली तुझी गो पायंजणा तुझी गो पायंजणा गळ्या सुखा डोळ्या दुखा लकलकली जाऊन थिका लकलकली जाऊन थिका नकाईटाना एक झाली आम्ही दोघांही जाणा मंद मंद वाजत आयली तुझी गो पायंजणा वडफळांच्या अक्षदात कितलो वेळ नाहीत नाहीत हुपले कितले चंद्रलोक इंद्रनंदना मंद मंद वाजत आयली तुझी गो
पायजणा तुझी गो पायजण तातले काय नुल्ले आज सगळे जिणे आयल्या सांज तरी अकस्मात तुझी वाजती पायजणा मंद मंद वाजत आयली तुझी गो पायजण कांसोलानी भोवती भोंवर आंगार दाट फुलता चावर पट्टी केन्ना सपना तीच घट्टी जागरणा मंद मंद वाजत आई तुझी गो पायजणा तुझी गो पायजणा. वा बोरकर, तुमच्याबरोबर बसलं म्हणजे खरं तर बसलोच आहे की अविदित कथया आम्हा रात्री देवम विरमसी तशा आपण कितीतरी रात्री काढलेल्या आहेत. आता इथे समोर ते घड्याळाचे काटे टोचायला लागले आहेत मला. आपण फक्त माशाचे काटे बाजूला टाकू शकतो, घड्याळाचे काटे तर काही करता येत नाही आपल्याला, बरं का. तेव्हा या मैफिलीची सांगता ही सरीवर सरीनीच झाली पाहिजे. पण त्यापूर्वी ज्या तुमच्या कवितेने प्रत्येक मराठी माणसाच्या अंतःकरणात प्रवेश केला त्या दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती या चोळींचा आधार घेऊन मी आधी तुमच्या प्रतिभेनी आणि प्रतिभेनी माझ्यासारख्या सामान्य माणसाला जी दिव्यत्वाची प्रचिती आली तेथे कर माझे जुळती असं म्हणतो. आणि ती सरीवर सरी सरीवर सरी आल्या ग सचैल गोपी न्हाल्या ग सरीवर सरी आल्या ग सचैल गोपी न्हाल्या ग गोपी झाल्या भिजून चिम गोपी झाल्या भिजून चिम थर थर कापती निंब कदम थर थर कापती निंब कदम घना मनातून टाळ मृदंग घना मनातून टाळ मृदंग तनूत वाजवी चाळ अनंग तनूत वाजवी चाळ अनंग पाने पिटिती टाळ्या ग सरीवर सरी आल्या ग मल्हाराची जळात धून वीज नाचते अधून मधून वीज नाचते अधून मधून वनात गेला मोर भिजून मनात गेला मोर भिजून गोपी खेळल्या पदी थिजून घुमतो पावा सांग कुठून घुमतो पावा सांग कुठून कृष्ण कसा उमटेन अजून वेली ऋतुमती झाल्या ग वेली ऋतुमती झाल्या ग सरीवर सरी आल्या ग हंबर अंबर वारा ग गोपी दुधाच्या धारा ग दुधात गोकुळ जाय बुडून अजून आहे कृष्ण दडून अजून आहे कृष्ण दडून मी तू पण सारे विसरून आपणही जाऊ मिसळून आपणही जाऊ मिसळून सरीवर सरी आल्या ग दुधात नाणू निघाल्या ग सरीवर सरी सरीवर सरी वा वा सरीवर वा सरी. वा 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 वा.